नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण 5वी नवोदयमध्ये आकृती पूर्ण करा या भागातील 1 ते 30 पर्यंत आकृत्या पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. यापुढील आकृत्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला करूया सुरुवात. 31 ते 60 पर्यंत आकृत्या पाहूया. बघा मित्रांनो, यामध्ये पहिली आकृती आहे. 3 भाग दिले आहेत, एक भाग पूर्ण करायचा आहे. बघा मित्रांनो, कशा प्रकारे करता येईल. आता आपल्याला प्रथम वर्तुळ शोधावं लागेल या बाजूला, बरोबर की नाही. आता हा चौकोन पूर्ण करण्यासाठी इथे रेष यायला हवी. तर अशी रेष म्हणजे तिरकी रेष कुठे आहे बघूया. ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे का? नाही. सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. आता त्या रेषेनंतर काय आलेली वरती? वर्तुळ आलेले आहे, बरोबर की नाही. आता आपल्याला रेषेनंतर पुढे वर्तुळ पाहिजे आहे. सी मध्ये आहे का रे मित्रांनो? कारण की ए आणि बी तर पर्याय कट केलेले आपण. सी मध्ये आहे का? सी मध्ये सुद्धा नाही आहे. डी मध्ये वर्तुळ आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय बरोबर येणार, बरोबर की नाही. बघा, लक्ष देऊन बघा मित्रांनो, डी नंबरचा पर्याय बरोबर येणार. आता ह्या पुढील आकृती बघूया. प्लस आहे, परत दोन वेळा प्लस दिले, 3 वेळा दिले, मग इथे किती वेळा येणार? 4 वेळा येणार, बरोबर की नाही. आता बघा, ए मध्ये आहे का? 4 आहेत, बी मध्ये आहेत, सी मध्ये पण आहेत आणि डी मध्ये पण आहेत. पण बघा मित्रांनो, ए मध्ये प्रश्न आकृतीमध्ये पहिली आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक तिरकी रेष मारलेली आहे, त्यामध्ये छोटी रेष आलेली आहे, बरोबर की नाही. इथे बघा, छोटासा असा त्रिकोण तयार झालेला आहे. मग या रेषेमध्ये सुद्धा छोटा त्रिकोण तयार व्हायला पाहिजे की नाही. म्हणजे चार स्टार आले पाहिजेत आणि छोटासा त्रिकोण आला पाहिजे. कुठे दिसतंय रे मित्रांनो? बघा, 4 स्टार ए मध्ये आहेत, परंतु ए मध्ये तिरकी रेष मोठी आहे. बी मध्ये सुद्धा तिरकी रेष मोठी आहे. सी मध्ये तिरकी रेष छोटी आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय येणार. आणि 4 नंबरमध्ये तर 4 प्लस दिलेच नाहीत, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय येणार नाही, 3 नंबरचा पर्याय येणार, बरोबर की नाही. तर घेऊया पुढचा प्रश्न. बघा, आपल्याला चौकोन पूर्ण करायचं आहे. फक्त आपल्याला तिरकी रेष पाहिजे. कशामध्ये दिसते रे बाळांनो? बघा, आपल्याला चौकोन पूर्ण करायचं आहे. तिरकी रेष फक्त पाहिजे अशा प्रकारची. कुठे आहे रे? ए मध्ये आहे, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही आणि डी मध्ये सुद्धा नाही. म्हणजे कुठे आहे? ए मध्ये आहे, म्हणजे उत्तर काय येणार? ए येणार. बघा मित्रांनो, प्रश्न नीट पाहायचा. प्रश्न नीट पाहिलं तर उत्तर लगेच समजते. आता पुढची आकृती घेऊया. बघा, आता पुढची आकृती घेऊया. आकृती किचकट आहे, परंतु मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे ज्या आकृत्या खूप मोठ्या आणि अवघड वाटतात त्या आकृत्या खूप सोप्या असतात, बरोबर की नाही. आता बघा, पाठीमागची लाईन बघूया प्रथम. आहे का पाठीमागची लाईन? इथे एक लाईन आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, म्हणजे इथे पण असणार की नाही. बघा, कुठे दिसते? ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे, डी मध्ये नाही. म्हणजे बघा, सी नंबरचा पर्याय येतो, कारण की या तिन्हीमध्ये सुद्धा नाही आहे, त्यामुळे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा मित्रांनो, एका सेकंदात उत्तर निघालं. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर एका सेकंदात उत्तर निघतं मित्रांनो. त्यामुळे अशा आकृतीमध्ये घाबरून जायचं नाही. अशा आकृती खूप सोपी असते. अशाच प्रकारे आकृती तुम्ही पर्याय कट केला तर लगेच समजेल तुम्हाला. आता घेऊया पुढची आकृती. बघा मित्रांनो, पुढची आकृती आहे. बघा कशी आकृती दिली. 1, 2 आणि 3 भाग दिलेत आणि 3 भागामध्ये 1, 2 म्हणजे एका भागामध्ये त्याच्या उलट भागामध्ये रेषा दिलेल्या आहेत. आणि या भागामध्ये अर्धवर्तुळ दिलं आहे, यामध्ये सुद्धा अर्धवर्तुळ पाहिजे. म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? इथं खून केल्यामुळे तुम्हाला समजत नाही आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघा. यामध्ये आपल्याला काय पाहिजे? अर्धवर्तुळ, मधली रेष आणि दोन्ही बाजूला चौकोन आला पाहिजे. कुठे दिसते रे? बघा, तर त्रिकोण आहे इथे, सॉरी त्रिकोण दिसला पाहिजे. पण हा त्रिकोण खूप मोठा आहे, इथे छोटा आहे, म्हणजे हा पर्याय आहे. सी मध्ये तर 2 त्रिकोण दिल्यासारखे दिले आहेत, सी नंबर नाही. डी मध्ये आकृतीची रेष इथपर्यंतच आहे, म्हणजे डी पण नाही. म्हणजे कुठला पर्याय येणार? बी क्रमांकाचा पर्याय येणार, बरोबर की नाही. बघा, ह्या आकृतीमध्ये कुठला येणार? बी मध्ये येणार. आता पुढची आकृती घेऊया.
बघा कशी दिली डिझाईन दिलेली आहे आकृतीची. 3 भाग दिले आहेत, एक भाग दिलेला नाही. आता बघा या बाजूला वर्तुळ असले की या बाजूला वर्तुळ पाहिजे. बघा कुठे दिसतंय, या बाजूला वर्तुळ ए मध्ये नाही, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, परंतु आतमध्ये गोल आहेत, डी मध्ये आहेत. बघू आता बी ए सी आणि डी मध्ये बघू. या बाजूला वर्तुळ आहेत परंतु त्यामध्ये पूर्ण वर्तुळ आहेत का, बी मध्ये नाहीत, सी मध्ये आहेत, डी मध्ये नाहीत. म्हणजे सी पण कट, ए कट, सी कट. आता डी बघू, डी आणि बी मध्ये बघू. या बाजूला पण अर्धवर्तुळ दिले आहेत, त्यामध्ये सुद्धा गोल दिले आहेत. बी मध्ये दिलेत म्हणजे बीचा पर्याय येऊ शकतो. डी मध्ये मध्ये छोटे छोटे गोल दिलेत बघा, त्यामुळे डी नंबरचा पर्याय येणार का, नाही येणार. म्हणजे उत्तर क्रमांक काय असेल आपलं, बीच असेल. बघा या आकृतीमध्ये उत्तर क्रमांक येईल आपलं बी येईल. यानंतरची पुढची आकृती घेऊया आपण. बघा या आकृतीमध्ये सुद्धा डिझाईन दिली आहे मित्रांनो, डिझाईन भरपूर दिलेले आहेत. आता आपल्याला डिझाईन शोधायचे आहेत. बघा प्रत्येक आकृतीमध्ये काही ना काही वेगळेपण आहे. फक्त आकृतीची मालिका पूर्ण करायची आपल्याला. बघा आता या आकृतीमध्ये कसा ह्या बाजूचा आणि या बाजूचा आकार सारखा दिला आहे, फक्त हा वेगळा आहे. म्हणजे हा आकार या बाजूला शोधायचा आहे. आता या बाजूला अर्धवर्तुळ आहे म्हणजे या बाजूला आहे, म्हणजे विरुद्ध बाजूला आहेत. तर बघा या बाजूला असं गोल असणार आहे, म्हणजे इकडच्या साईडला कसं येणार, इकडं गोल येणार, बरोबर की नाही, असा गोल. तर बघा असा गोल कुठे दिसतो, ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. म्हणजे ए आणि बी नंबरचा पर्याय काय केला आपण, कट केला. आता सी आणि डीचा पर्याय बघायचा आपल्याला. आता ह्या नंबरला आहे तर गोल, आता इथं त्रिकोण आहे म्हणजे इथे सुद्धा काय येणार, त्रिकोणच येणार, बरोबर की नाही. बघा इथे अर्धवर्तुळ होता, या बाजूला अर्धवर्तुळ रंगवलेला, या बाजूला अर्धवर्तुळ रंगवलेलं, म्हणजे इथे त्रिकोण आहे म्हणजे इथे सुद्धा काय येणार, त्रिकोणच येणार. म्हणजे ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, बी मध्ये आहे पण उलट बाजूला आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये अर्धवर्तुळ आहे. म्हणजे डी नंबरचा पर्याय कट, बी कट, ए कट. उत्तर क्रमांक काय आला आपला, सी आला. बघा समजतंय का, समजत असेल तर हो म्हणा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, खूप सोपा आहे. फक्त एक रेष, हा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि परत पुढचा त्रिकोण करायचा आहे, बरोबर की नाही. बघा आता ए मध्ये दिसते का त्रिकोण, उभी रेष आणि त्याला त्रिकोण दिसते का, नाही. बी मध्ये दिसतोय का, नाही, 2 रेषा आहेत बघा, आहेत की नाही, 1 आणि 2. सी मध्ये, हां सी मध्ये त्रिकोण दिसतो बघा, सी मध्ये त्रिकोण दिसतोय. डी मध्ये आहे का, नाही. म्हणजे ए कट, बी कट, डी कट. उत्तर क्रमांक काय आला आपलं, सी नंबर, बरोबर की नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये या आकृतीचे उत्तर दडलेले आहे. तर चला बघूया पुढची आकृती. पुढची आकृती आहे बघा मित्रांनो, बघा किती गोल दिलेत, 1 2 3 रेषा आहेत बघा. मग आता नीट निरीक्षण करा मित्रांनो, या गोलचे किती आहेत, 1 2 3 आणि 4. 3ची लाईन आहेत बाळांनो, 4 त्रिक 12 आहेत, बरोबर की नाही. इथे काय केली त्यांनी, एक लाईन कट केली, इथे 8 ठेवलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. इथे 8 ठेवलेत, इथे 6 ठेवलेत, 1 2 3 4 5 6. आता किती येणार रे मित्रांनो, आता किती येणार, इथे 12, इथे 8, इथे 6 ठेवलेत, त्यानंतर किती येणार, 4 येणार की नाही. बघा आता 4 शोधूया. ए मध्ये किती आहेत, ए मध्ये तेवढेच आहेत म्हणजे 8 आहेत, परंतु 8चं तर इथे आहेत, त्यामुळे 8 मध्ये येणार का, नाहीत. बघा ह्याची दुप्पट इथे आहे म्हणजे ह्याची दुप्पट काय येणार, निमपट काय येणार, 4 येणार. असं शोधायचं आहे. तर कुठे दिसतं रे मित्रांनो तुम्हाला तसं, कुठे दिसते तुम्हाला तसं, बघा ए मध्ये 8 आहेत म्हणजे नाही येणार, बी मध्ये 4 आहेत पण परंतु भरपूर रेषा आहेत, सी मध्ये 4 आहेत बघा मित्रांनो, सी मध्ये 4 आहेत, डी मध्ये 2च आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपला, सी नंबर येणार, बरोबर की नाही. कारण की हो का
बी मध्ये आणि सी मध्ये कन्फ्यूज होत आहे, परंतु बी मधल्या रेषा जास्त आहेत आणि सी मधल्या रेषा कमी आहेत. बघा खालच्या आकृतीप्रमाणे 1 आणि 2 आणि पुढचा आणि मागचा भाग असा आकार आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय येणार आपला बरोबर येणार. आता बघा त्या पुढची आकृती बघा, गुणले अधिक भागिले वजा, गुणले अधिक भागिले वजा म्हणजे समानच आहे. गुणले अधिक भागिले वजा आणि अर्धवृत्त. तर कुठे बघा दिसतंय गुणले अधिक भागिले नाही तर वजा आहे, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय झाला आपला इथेच कट झाला. बी नंबरमध्ये गुणले अधिक भागिले वजा म्हणजे हा पर्याय आहे. सी नंबरचा पर्याय बघा वजा अधिक म्हणजे कट, कारण की ते पहिल्यांदा गुणले आहे. सी नंबरचा पण पर्याय कट. गुणले म्हणजे आहे डी मध्ये, डी नंबरचा पर्याय सुद्धा आपला काय झाला कट झाला. मित्रांनो उत्तर क्रमांक काय येणार आपला बी येणार. बरोबर की नाही? समजते का मित्रांनो? आकृत्या सोप्या आहेत, अवघड नाही आहेत, त्यामुळे तुम्ही खूप समजून घ्या. आता पुढची आकृती बघा. बघा आकृतीमध्ये त्रिकोण दिलेले आहेत आणि डिझाईन दिलेली आहे. आता प्रत्येक डिझाईन ही चौकोनाच्या कोपऱ्याकडे आहे. बघा या बाजूला पण काय येणार मग अशा प्रकारे डिझाईन येणार. बरोबर की नाही? असा त्रिकोण खाली येणार. बघा ए मध्ये आहे का? ए मध्ये उलट बाजूला दिसते. बी मध्ये असू शकतं. सी मध्ये पण उलट बाजूला आहे. डी मध्ये सुद्धा उलट बाजूला आहे. म्हणजे बी नंबरचा पर्याय या आकृतीमध्ये येणार. मित्रांनो बघा समजतंय का मित्रांनो? समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणा. अशा प्रकारच्या आकृत्या खूप सोप्या असतात मित्रांनो ओळखायला, त्यामुळे अशा प्रकारच्या आकृतीचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आकृतीमध्ये एकही प्रश्न तुम्ही घालवू नका मित्रांनो. तर चला बघूया पुढची आकृती आपण आता. मित्रांनो पुढची आकृती आहे बघा. चौकोन दिले आहेत, 4 चौकोन आहेत. प्रत्येक चौकोनामध्ये एक तिरकी रेषा आहे की नाही? ती पण छोट्याशा अंतरावर आहे. बघा छोट्याशा अंतरावर आहे. आता आपल्याला शोधायचे चौथ्या चौकोनातील तिरकी रेष. तर कुठे दिसते रे मित्रांनो? आता प्रथम ह्या बाजूला होते, नंतर त्यांनी काय केलं उलट बाजूला घेतली, या बाजूला घेतलं, म्हणजे कुठे येणार आहे मित्रांनो आता? बघा अशी यायला पाहिजे की नाही? अशीच यायला पाहिजे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक आता ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे पण खाली आहे. बी पण नाही. सी मध्ये आहे बघा मित्रांनो. ही समान आहे. डी मधली समान आहे म्हणजे सी मध्ये वेगळे पण आहे, म्हणजे सी ही पर्याय बरोबर आहेत. आता बघूया पुढची आकृती. चौकोन आहे, त्यामध्ये त्रिकोण आहे. तर आपल्याला काय शोधायचं रे? या त्रिकोणाची रेष या चौकोनामधली लपलेली रेष शोधायची. बरोबर की नाही? तर बघा कुठे दिसते आपल्याला रेष ती किती छोटीशी आहे की नाही? ही ते आहे. ए मध्ये आहे पण मोठी आहे. बी मध्ये आहे परंतु तिरकी आहे, खालच्या बाजूला आहे. सी मध्ये आहे बघा मित्रांनो. सी मध्ये रेष जर मारली तर अशी आकृती तयार होईल. डी मध्ये वेगळ्या बाजूला आहे, म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येणार मित्रांनो? सी पर्याय क्रमांक येणार. बघा मित्रांनो आकृत्या खूप सोपी आहेत, नीट लक्ष दिले तर लवकर समजतील. आता बघा पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा डिझाईन आलेली आहे. बघा मित्रांनो तुम्हाला डिझाईनचा किती फायदा होत आहे. प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला डिझाईन येत आहे आणि प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण चौकोन अशा प्रकारच्या आकृत्या येत आहे. त्यामुळे तुम्ही आकृतीचे पूर्णपणे निरीक्षण करत जावा आणि व्यवस्थित निरीक्षण करूनच आकृती सोडवत जावा. आकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची मित्रांनो घाई करायची नाही, कारण की आकृतीमध्ये एकही प्रश्न तुम्हाला घालवायचा नाही. आता बघा या डिझाईनमध्ये कशी डिझाईन वाटते मित्रांनो? जर चौकोनाचा जर विचार केला तर पतंगाची डिझाईन वाटते. बरोबर की नाही? तर पतंगाची डिझाईन करण्यासाठी आपल्याला असा भाग आला पाहिजे. बघा कुठे दिसतोय? ए मध्ये दिसतोय. बी मध्ये चुकीचा आहे. सी मध्ये उलट आहे. डी मध्ये सुद्धा उलट आहे. बघा मित्रांनो ए मध्ये आहे तसाच भाग आपल्याला पतंगाचा दिसत आहे. बी मध्ये जास्त रेषा आहेत. सी मध्ये उलट बाजूला आहे. डी मध्ये सुद्धा उलट बाजूला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक मित्रांनो काय येणार आपला? ए येणार. बरोबर की नाही? तुम्ही हा गोल जर समजला ना, एक बाजू समजली की तुम्हाला आकृती कळते मित्रांनो, परत दुसरी बाजू बघण्याची गरज नाही. आणि जर एक बाजू नाही समजली तर आपण परत दुसरी बाजू बघायची आहे. त्यामुळे उत्तरे
लवकर समजतात आणि पर्याय कट केले तर तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर गणित समजेल, आकृती समजतील. तर बघा, चला बघूया आता पुढची आकृती. आता बघा मित्रांनो, पुढची आकृती आहे. पूर्ण वर्तुळ दिलेलं आहे, मध्ये रेष दिलेली आहे आणि हा वर्तुळाचा जो भाग आहे ना मित्रांनो, तो आपल्याला शोधायचा आहे. अर्धवट भाग दिलेला आहे त्यांनी, तो भाग शोधायचा आहे आपल्याला. आणि हा जर भाग शोधला ना मित्रांनो, तो रेष कुठे येईल आपली? ही तिरकी रेष कुठे येईल रे? इथे येईल, बरोबर की नाही? अशी रेष येईल. हा भाग कसा दिसतोय रे भाग? हा असा. आता बघा, शोधा. कुठे दिसतो तुम्हाला? ए मध्ये दिसतंय का? असा भाग आहे आणि ही अर्धी रेष, अशी आडवी रेष, असा गोल. बघा कुठे दिसतोय? ए मध्ये दिसतोय का? नाही, कारण की अगोदर रेष येते आणि नंतर गोल येतोय. ए मध्ये अगोदर गोल आहे आणि नंतर रेष आहे. बी मध्ये तर वेगळीच आकृती आहे. सी मध्ये रेष आहे, गोल आहे, परंतु हा त्रिकोण या बाजूला पाहिजे. बघा, हा त्रिकोण कुठल्या बाजूला पाहिजे रे? हा वर्तुळ आहे ना, या बाजूला पाहिजे. वर्तुळ आहे तो या बाजूला पाहिजे होता, परंतु या बाजूला आला. म्हणजे सी मध्ये पण नाही. डी मध्ये बघा, आडवी रेष आहे, वर्तुळ आहे आणि हा आकारसुद्धा येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे मित्रांनो? डी नंबरचा पर्याय क्रमांक येणार. बघा मित्रांनो, सोपी जेवढी आकृती वाटते ना तेवढी किचकट असते, जी अवघड आकृती वाटते ना तेवढी सोपी असते. त्यामुळे नीट निरीक्षण करा मित्रांनो. आता बघूया आता पुढची आकृती. बघा, यात तर काय दिलेलं आहे? एक चौकोन दिला आहे, त्यामध्ये काय दिले आपल्याला? त्रिकोण दिलेले आहेत आणि तो त्रिकोणाचा भाग बाजूला काढून ठेवलेला आहे, बरोबर की नाही? आता 3 नंबरच्या भागामध्ये चौकोन दिला आहे आणि 2 रेषा दिलेल्या आहेत, म्हणजे 2 छोटे त्रिकोण दिलेले आहेत. तर बघा, आता आपल्याला काय शोधायचं आहे? असा एक भाग शोधायचा आहे, असा एक भाग शोधायचा आहे, बरोबर की नाही? म्हणजे म्हणजे त्रिकोण शोधायचा आपल्याला. बघा, असा आकार असणारा कुठे दिसतो रे? ए मध्ये आहे पण छोटा आहे. बी मध्ये तर खूपच डब्ल्यू सारखा दिसतोय. सी मध्ये आहे बघा, सी मध्ये आकार तसा आहे आणि डी मध्ये तर डब्ल्यू आहे. त्यामुळे डी नंबरचा तर पर्याय येणार नाही मित्रांनो. सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. चला बघूया आता पुढची आकृती. बघा मित्रांनो, आता पुढची आकृती आहे. मधला भाग वर्तुळाचा रंगवलेला आहे, म्हणजे वर्तुळ आहे तो न रंगवलेला आहे. त्याच्या बाजूचा भाग रंगवलेला आहे आणि दोन्ही बाजूला काय केलेले? वर्तुळ न रंगवलेले दिले आहे. म्हणजे आता काय येणार? वर्तुळाचा भाग येणार. कसा येणार आकार? वरच्या साईडला येणार, परत त्याच्या खाली साईडला अर्धवर्तुळ येणार आणि साईडचा भाग रंगवलेला दिसणार. तर बघा, आता आकृतीमध्ये कसं आहे? आडव्या रेषा मारलेत पहिले ए मध्ये, पर्यायामध्ये. म्हणजे ए नंबरचा पर्याय तर येणार नाही. बी मध्ये पूर्ण गोल दिलेला आहे म्हणून बी येणार नाही, कारण की पूर्ण गोल इथेच आहे बाळांनो. इथे तयार होतो अर्धा वर्तुळ आणि त्याच्या खाली अर्धवर्तुळ. सी मध्ये तर येणारच नाही बाळांनो, कारण की सी नंबरचा पर्याय वेगळाच आहे, वेगळी डिझाईन त्यामध्ये आहे. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये ह्या आकृतीत लपलेली आकृती किंवा म्हणजे त्या आकृतीला जुळणारी आकृती आहे की नाही? ही आकृती पूर्ण केली तर आकृती पूर्ण होते. तर पुढची आकृती बघूया आता. तर मित्रांनो, पुढची आकृती आहे. बघा, इथे चौकोन आहे, इथे चौकोन आहे, इथे वर्तुळ आहे, इथे वर्तुळ आहे, इथे वर्तुळ आहे. म्हणजे इथे पण काय येणार मित्रांनो? वर्तुळ येणार, बरोबर की नाही? आणि त्यामध्ये काय टिंब येणार. आता कुठे शोधता? बघा, अशा आकृतीला लगेच पटकन शोधता येते एका सेकंदात. कुठे दिसते रे तुम्हाला? डी मध्ये दिसते, बरोबर की नाही? म्हणजे डी नंबरचा पर्याय लगेच येणार, कारण की वर्तुळ आहे, त्यामध्ये एक छोटा टिंब आहे, बघा, आहे की नाही? आणि मध्येच रेषा आहे. लगेच या पर्यायामध्ये शोधायची सुद्धा गरज नाही. ए कट, बी कट, सी कट आणि डी नंबरचा पर्याय मित्रांनो बरोबर आहे. त्यामुळे बघा, जेवढं अवघड गणित वाटते तेवढं एकदम सोपं असते. चला बघूया आता पुढची आकृती. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. 31 ते 60 पर्यंतच्या सर्व आकृत्या आपण स्पष्टीकरणासहित देत आहोत. आता बघूया पुढची आकृती. बघा, 49 आकृती कशी आहे? बघा, ही आकृती पूर्ण केलेली आहे, परंतु या आकृतीमध्ये असा त्रिकोण आहे. आता या बाजूला येणार त्रिकोण
म्हणजे डिझाईन येणार. एमध्ये आहे का बाळांनो? नाही, कारण की टोक वेगळे आहेत. बीमध्ये आहे, सीमध्ये नाही आहे, डीमध्ये आहे पण उलट बाजूला आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय मित्रांनो येणार. जरा मित्रांनो तुम्ही निरीक्षण केलं ना लगेच उत्तर समजते मित्रांनो. तुम्ही थोडंसं लक्ष देऊन करत जावा. बघा एमध्ये नाही, बीमध्ये बघा असाच आकार आहे, बरोबर की नाही? सीमध्ये तर वेगळाच आकार आहे, त्यामुळे सी नंबरचा तर पर्याय काय होणार? येणारच नाही. आणि डी नंबरचा पर्याय सुद्धा येणार नाही. डी नंबरचा पर्याय सारखा आहे, परंतु डी नंबरच्या पर्यायामध्ये आकृतीचा आकार हा वेगळ्या बाजूला आहे, त्यामुळे डी नंबरचा पर्याय मित्रांनो येणार नाही. तर आपल्याला या आकृतीसाठी बी नंबरचाच पर्याय बरोबर आहे. आता घेऊया पुढची आकृती. बघा आता इथे चौकोन दिलेत, इथे वर्तुळ दिलेत, इथे चौकोन दिले आहे, आतमध्ये टिंब दिलेले आहेत म्हणजेच पॉईंट दिलेले आहेत. बघा काय केले? गुणले चिन्ह दिले, बरोबर की नाही? आता मग या आकृतीच्या खाली आहे म्हणजे हा चौकोन आहे, म्हणजे इथं चौकोन आहे, बरोबर की नाही? म्हणून ह्यात गोल दिलेत. परंतु या आकृतीमध्ये वर्तुळ असल्यामुळे, या आकृतीमध्ये फक्त वर्तुळ असल्यामुळे यामध्ये सुद्धा काय येणार? आता वर्तुळातच टिंब येणार, बरोबर की नाही? बघा मग इथे कसं केलं आहे? इथं प्लस होतं पण इथं गुणले चिन्ह आले मध्ये. छोटे छोटे निरीक्षण करायचं आहे मित्रांनो. छोटे छोटे निरीक्षण केलं तर तुम्हाला आकृती समजते. नाही तर तुम्ही काय करता? हां, इथे चौकोन दिला आहे, इथे काय चौकोन आहे म्हणजे हाय असं चौकोन किंवा वर्तुळात, इथे वर्तुळ आहे म्हणजे इथे प्लसमध्ये टिंब आहेत, म्हणजे डी नंबरचा पर्याय तुम्ही बरोबर करून येता. पण डी नंबरचा पर्याय मित्रांनो येत नाही. ए नंबरचा तर माहिती आहे, परंतु बी आणि डीमध्ये काहीतरी वेगळे पण आहे. बघा बीमध्ये काय आहे? ते गुणुले चिन्ह दिले, बघा मधलं चिन्ह बघा. डीमध्ये काय दिले? अधिक चिन्ह दिले, बरोबर की नाही? सीमध्ये तर वेगळं दिले. सी नंबरचा पर्याय येणार नाही, ए नंबरचा पर्याय येणार नाही. पण बी आणि डीमध्ये किती कन्फ्यूज करणार आहे बघा. फक्त एका चिन्हामुळे आकृतीत बदल होतोय. आता डी नंबरचा पर्याय तुम्ही लगेच करू शकताय, कारण की सारखं दिले. परंतु बघा या आकृतीमध्ये हे भाग जोडले गेलेत, म्हणजे त्रिकोण झालाय, म्हणजे इथे पण काय येणार? त्रिकोण येणार. म्हणजे बी नंबरचा पर्याय मित्रांनो काय येणार? बरोबर येणार मित्रांनो. असं लहान खूप निरीक्षण करावं लागतं काय काय आकृतीमध्ये. त्यामुळे तुम्ही काय करता? खूप घाई करता आणि उत्तर वेगळंच लिहून येता. आता घेऊया पुढची आकृती. आता बघा ही आकृती पण सोपी आहे. असा आकार दिला आहे म्हणजे इथे पण असा आकार येणार, बरोबर की नाही? कुठे दिसतोय असा आकार? डीमध्ये लगेच दिसतोय. एमध्ये दिसतोय का? एमध्ये दुसऱ्या बाजूला आहे, बीमध्ये तर वेगळाच आहे. सीमध्ये आहे आकार बघा, डीमध्ये पण आहे. आता असा आकार सीमध्ये आहे, डीमध्ये आहे, ए कट केला आपण, बी कट केला. आता दोन आकृतीमध्ये आपल्याला शोधायचं आहे. नंतर ना आकार कसा आहे रे? हे अर्धवर्तुळ पूर्ण करायचं आपल्याला, बरोबर की नाही? असा कुठे दिसतोय रे? सीमध्ये दिसतोय का? नाही, उभी लाईन आहे सीमध्ये, आहे की नाही उभी लाईन सीमध्ये? परंतु डीमध्ये उभी लाईन आहे का? आहे, नाही उभी लाईन, कारण की अर्धवर्तुळचा निम्मा भाग डीमध्ये दिलेला आहे. म्हणजे डी नंबरची आकृती काय येणार आपली? बरोबर येणार, बरोबर की नाही? समजते का मित्रांनो? चला आता पुढची आकृती पाहूया. जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. पुढची आकृती पाहूया. आता जास्त वेळ स्पष्टीकरण देत राहिले की व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही बघण्यास खूप कंटाळा करता. चला बघूया आता अवघड वाटणाऱ्या आकृत्या कशा सोप्या पद्धतीने सोडवायच्या. बघा आता इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, पण इथे काय आहे रे? गोल आहे. बघा गोलचा भाग बघायला की शोधा. एमध्ये आहे, बीमध्ये नाही, बी कट. सीमध्ये आहे, सी बरोबर असू शकतो. डीमध्ये सुद्धा थोडासा आहे, पण ते डीमध्ये लगेच आकृत्या वेगळ्या आहेत, म्हणजे डी कट, बी कट आणि डी कट. आता काय आहे रे पुढं? बघा गोल आहेत की नाही? हां, मग आता किती रेषा आहेत ह्यामध्ये? 1 2 3 आणि 4, बरोबर की नाही? एमध्ये किती आहेत? 1 2 3 आणि 4. परंतु सीमध्ये किती आहेत रे? 1 2 3 4 5. म्हणजे सीमध्ये किती रेषा आहेत? 5 रेषा आहेत. परंतु एमध्ये 4च रेषा आहेत. म्हणजे आकृती कुठली येणार रे? एच येणार. फक्त रेषात फरक असल्यामुळे मग रेषा मोजावं लागतील तुम्हाला. रेषात फरक असल्यामुळे ए नंबरची आकृती येणार, सी नंबरची आकृती येणार नाही, कारण की दोन्ही आकृत्या समान आहेत. तर आता बघूया पुढची आकृती मित्रांनो. बघा तशाच प्रकारची आकृती आहे. बघा कसं आहेत? आयत दिलेत. मध्यरेषा आहे का कुठे? बघा बरं, इथे मध्यरेषा आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. 3 भाग दिलेत, एक भाग पूर्ण करायचा आहे. बघा आहे का मध्यरेष? पूर्ण कडेपर्यंत आहे, कुठेही कट केलेली नाही रेष.
त्यामुळे एमध्ये आहे का, आहे रेष, परंतु मध्ये कट केलेली आहे म्हणजे ए नंबरचा येणार नाही. बीमध्ये सुद्धा आहे रेष, सीमध्ये सुद्धा रेष आहे आणि डीमध्ये सुद्धा रेष आहे. म्हणजे एका बाजूला कशी आहे, रेष आहे, बरोबर की नाही. पण दोन्ही बाजूला आहे का रे, अशी पण आहे का, नाही. बघा इथं बीमध्ये दोन्ही बाजूला रेष आहे, त्यामुळे बी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. आपल्याला बी आणि सीमध्ये बघायचं होतं. तर बी आणि सीमध्ये सुद्धा, बीमध्ये 2 रेषा दिली दोन्ही टोकाला, त्यामुळे बी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. पर्याय क्रमांक कुठला येणार आपला, सी नंबरचा पर्याय येणार मित्रांनो. बघा मित्रांनो, सी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. बघा समजली का आकृती. आता घेऊया पुढची आकृती. बघा मित्रांनो, या आकृतीच्या खाली आपल्याला काय काय प्रश्न दिलेत बघा. 2020, 2019 म्हणजे हे पाठीमागे नवोदयच्या परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. पुस्तकाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न आहेत. म्हणजे आपला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकाचा सुद्धा सराव होत आहे मित्रांनो. आता बघूया पुढची आकृती. बघा कसा भाग दिसतोय. आता असा भाग समोर पाहिजे की नाही. एमध्ये आहे, बीमध्ये आहे पण उलट बाजूला आहे, सीमध्ये वेगळाच आहे, डीमध्ये आहे पण रंगवलेला आहे. तर कुठलं येणार आहे मग, कुठला येणार आकृतीचा भाग. बघा एमध्ये आणि बीमध्ये असू शकते पण बीचा उलट बाजूला आहे म्हणजे एच पर्याय येणार मित्रांनो. किती सोपं आहे, एका सेकंदात उत्तर काढता येते की नाही काढता. तुम्हाला तर समजतं का नाही. जर समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस करा. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. कारण मित्रांनो सोप्या प्रश्नाला जास्त वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. बघा आता आपल्याला काय शोधायचं आहे, इथे आहे वर्तुळ, बरोबर की नाही. वर्तुळ शोधा बरं. आता पटकन फास्ट घ्या. एमध्ये चौकोन आहे म्हणजे ए नाही, बीमध्ये वर्तुळ आहे, बी असू शकतं, सीमध्ये वर्तुळ आहे, सी पण असू शकतं, डीमध्ये सुद्धा वर्तुळ आहे म्हणजे डी नंबरसुद्धा असू शकतं. परंतु वर्तुळ झाल्यानंतर असा टिपके दिलेला भाग आहे का बघा. कुठे आहे टिपके दिलेला भाग, एमध्ये नाही म्हणजे ए कट, ए तर पहिलाच कट केला. बीमध्ये आहे म्हणजे बी असू शकतो, सीमध्ये नाही म्हणजे सी कट, डीमध्ये असू शकतो म्हणजे डीसुद्धा असू शकतो. म्हणजे बी आणि डीमध्ये आपल्याला शोधायचं आहे. ए आणि सी कट झाला. आता टिपकी दिलेला भाग झाल्यानंतर काय आहे रे, रंगवलेला भाग आहे. बघा बीमध्ये आहे का रंगवलेला भाग, नाही आहे म्हणजे बी पण कट, ए कट, बी कट, सी कट म्हणजे डी नंबरचा पर्याय येणार. डीमध्ये रंगवलेला भाग आहे, बरोबर की नाही. म्हणजे बघा किती फास्ट उत्तर निघतंय. जर तुम्ही एक एक जर पर्याय कट करत राहिला तर तुम्हाला उत्तर लवकरात लवकर समजेल मित्रांनो. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही परीक्षेला. आता घेऊया पुढची आकृती. आता बघा मित्रांनो पुढची आकृती कशी आहे, डिझाईनमध्ये दिलेली आहे. कसं आहे, जो भाग आहे अर्धवर्तुळ तो रेषेच्या आतल्या बाजूला आहे. बघा हो या बाजूला आहे, हा ह्या बाजूला आहे आणि हा वरती बाजूला आहे. म्हणजे हा भाग इथं काय येणार, इकडल्या बाजूला येणार. बघा मित्रांनो इथल्या बाजूला येणार, बरोबर की नाही. असा कुठे भाग दिसतोय रे, एमध्ये दिसतंय, खाली आहे, बीमध्ये पण आहे, नाही बीमध्ये नाही, बीमध्ये उलट बाजूला आहे, सीमध्ये सुद्धा उलट बाजूला आहे, डीमध्ये सुद्धा असू शकतो. बघा कुठल्या प्रत्येकाच्या तोंडाकडे तोंड दाखवले त्यांनी. बघा ह्या बाजूला आहे म्हणजे ह्याचं तोंडसुद्धा तिकडल्या बाजूला दाखवलं आहे. म्हणजे काय होणार मित्रांनो, एमध्ये आहे पण ए खालच्या बाजूला दाखवल्यामुळे ए येणार नाही. बीमध्ये या बाजूला आहे त्यामुळे बीसुद्धा येणार नाही. सीमध्ये वरती आहे म्हणजे सीसुद्धा येणार नाही. आणि डी नंबरचा पर्यायाचा भाग हा त्या बाजूला आहे म्हणजे डी नंबरचा पर्याय मित्रांनो येणार. तर मित्रांनो समजतंय का. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. बघा आकृत्या सारख्याच दिलेल्या आहेत, फक्त भाग वेगवेगळे आहेत. बघा प्रत्येक टोक हा बाजूला आहे. आता या बाजूला आहे, या बाजूला आहे, खालच्या बाजूला आहे. म्हणजे कुठल्या बाजूला येणार मित्रांनो, या बाजूला येणार की नाही. हे अर्धवर्तुळ आहे ते या बाजूला येणार मित्रांनो. बघा कुठल्या बाजूला, एमध्ये आहे का, इकडल्या बाजूला नाही, बीमध्ये आहे, सीमध्ये आहे आणि डीमध्ये पण नाही. म्हणजे बी आणि सीमध्ये शोधायचं आहे मित्रांनो. त्यानंतर काय आहे, एस आहे. कसं आहे एस, खालच्या साईडला आहे, प्रत्येकी बाजूचं बघा एस कसं आहे. आता बघा एस कसं आहे, वरच्या बाजूला आणि डाव्या साईडला आहे. बघा बीमध्ये आहे का, नाही, उजव्या साईडला आलेलं आहे बीमध्ये, सीमध्ये डाव्या साईडला आलेलं आहे. बघा एसचा आकार बघा. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, आपला सी नंबरचा पर्याय उत्तरामध्ये बरोबर येणार. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा काय भाग दिला आहे, ते चौकोन पूर्ण करायचा आहे आपल्याला. आणि नंतर चौकोन झाल्यानंतर काय होतंय, काय होतंय रे, त्रिकोण पूर्ण करायचं आहे, बरोबर की नाही. तर कुठे येते रे, चौकोन पूर्ण करा. इथे चौकोन आल्यानंतर हा त्रिकोण, चौकोन पूर्ण करून एक त्रिकोण, या बाजूला एक त्रिकोण आहे, या बाजूला एक त्रिकोण तयार व्हायला पाहिजे. एमध्ये होते का, बघा
येथे होतोय, येथे होतोय, बरोबर की नाही. परत चौकोन आहे, बीमध्ये होतोय का रे. बीमध्ये सरळ रेष आहे मित्रांनो, त्रिकोण नाही, ती रेष नाही, ही रेष सरळ आहे बीमध्ये, कारण की इथे थोडासा भाग पाहिजे आतल्या बाजूला, म्हणजे हा बी आला असता. सीमध्ये आहे, पण सीमध्ये उलट बाजूला आहे मित्रांनो, म्हणजे या बाजूला आलेला आहे की नाही. डीमध्ये सुद्धा आहे, पण डी सुद्धा वेगळ्या बाजूला आलेला आहे. बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक एमध्ये उत्तर बरोबर आहे. आता घेऊया पुढचा भाग. बघा मित्रांनो, पुढच्या भागामध्ये कशी आकृती दिली आहे. या बाजूला अर्धवर्तुळ आहे, या बाजूला आयत आहे, चौकोनाचा एक एक भाग आहे. आता आपल्याला शोधायचं आहे अर्धवर्तुळ. आता अर्धवर्तुळ कुठल्या बाजूला येते बघायचं, या बाजूला येते, वरच्या साईडला. बघा एमध्ये आहे का, नाही, एमध्ये चौकोन आला आहे, ए नाही. बीमध्ये आहे, म्हणजे बी असू शकतं. सीमध्ये चौकोन आला आहे, सी नाही. डीमध्ये आहे, म्हणजे डी सुद्धा आला येऊ शकतं. एमध्ये आणि डीमध्ये शोधायचं. आता आपल्याला उभी रेष आहे, उभी रेष आहे का, आहे, एमध्ये आहे, एमध्ये चौकोन आला आहे, म्हणजे एचा भाग नाहीच, कट केला आपण. बीमध्ये आहे आणि डीमध्ये आहे, परंतु डीचा भाग खालचा पण अर्धवर्तुळ आला आहे, बीचा भाग खाली चौकोन आलेला आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय मित्रांनो येणार आपला, बरोबर येणार. त्यामुळे जास्त शोधत बसण्यापेक्षा बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता शेवटची आकृती घेऊया आपण. बघा मित्रांनो, सगळे त्रिकोण आतल्या बाजूला आहेत, दिसतात का. बघा कुठे आहेत, एक वेगळा आहे, एक वेगळा आहे, एक वेगळा ए नाही येणार. बीमध्ये सगळे त्रिकोण आतल्या बाजूला आहेत, म्हणजे सी बी येणार. सीमध्ये पण वेगळेपण आहे, सी नाही येणार. डीमध्ये पण वेगळेपण येणार, म्हणजे या आकृतीमध्ये बी नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ, आमचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यापुढील व्हिडिओ घेऊन आम्ही येत आहोत लवकरच. धन्यवाद.